हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी 2 चौकशी समित्या नियुक्त। रोहितने हे पाऊल का उचललं याची करणार चौकशी, तर रोहितला पैसे का देण्यात आले नाहीत याचाही करणार तपास। रोहित आर्याचं खरं नाव हरोळीकर असल्याची माहिती। फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी नाव बदलल्याची प्राथमिक माहिती समोर। कोथरूडमधल्या रोहितच्या घरावर हरोळीकर असं नाव। विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही। पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती, तर परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर मविया नेते ठाम। मतदार यादीतील घोळासंदर्भात उद्या विरोधकांचा मोर्चा। मोर्चाचा टीजर जारी, सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन। राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयानक। सरकारनं तारीख देणं ही फसवणूक। जरांगे पाटलांची टीका, तर सरसकट कर्जमुक्ती करा अन्यथा रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा। बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलन प्रकरणी पोलिसांची कारवाई। बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह तब्बल 2,500 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल। 24 तासांहून अधिक वेळ वाहतूक रोखल्यानं ही कारवाई। कोरेगाव भीमा आयोगाकडून उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। 2 डिसेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश। धाराशिवमध्ये माजी नगरसेवक रोहित निंबाळकरांवर जीवघेणा हल्ला। भाजपचे कार्यकर्ते विजय राठोडांच्या हल्ल्यानंतर तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही। गुंड निलेश घायवळच्या आईवडिलांना पुणे पोलिसांची नोटीस। 2 दिवसात घायवळला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा। सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरदार पटेलांना अभिवादन, तर राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। काल जे काही ओलीस नाट्य झालंय त्यातला आरोपी रोहित आर्या प्रकरणी 2 चौकशी समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एक राज्य सरकारची समिती, तर दुसरी समिती मुंबई पोलिसांची असणार आहे। पहिली समिती रोहित आर्यानं हे पाऊल का उचललं, शिक्षण योजनेमध्ये काय झालं होतं, रोहित आर्यानं काय पाठपुरावा केला आणि शिक्षण खात्याने रोहितला पैसे का दिले नव्हते, त्याचबरोबर मंत्र्यांची यामध्ये काय भूमिका होती याची चौकशी करणार आहे। तर दुसरी समिती महाराष्ट्र पोलीस संचालकांच्या मार्फत स्थापन केली जाणार आहे। रोहित आर्या घटनास्थळी आला कसा, तो तिथे किती वेळ आला होता, त्याने याआधी तिथे येऊन रेकी केली होती का, यासह विविध बाबींची चौकशी ही दुसऱ्या समितीकडून केली जाणार आहे। या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। रोहित आर्यानं नांदेडच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला होता। रोहित आर्या याने चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं। नवीन मुला-मुलींना ॲक्टिंगसाठी घेऊन हॉरर फिल्म करणार असल्याचं देखील त्यानं जाहीर केलं होतं। इच्छुक मुलांना अभिनयाचा व्हिडिओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं। त्यानंतर 800 विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाठवले। यापैकी अंतिम 17 मुलांची निवडही करण्यात आली। या मुलांना RA स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर चित्रपटातील दृश्य असल्याचं सांगत 17 मुलांना रोहित आर्यानं डांबून ठेवलं। निवड झालेल्यांमध्ये नांदेडच्या देखील 5 मुलांचा समावेश होता। त्यानंतर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आरोपी रोहित आर्या ठार झालाय। या प्रकरणाची सगळी इन्साइड स्टोरी काय आहे ती आपण पाहूयात। रोहित आर्याकडून हॉरर चित्रपटाची घोषणा करण्यात आली।
त्यानंतर वेगवेगळ्या शाळांना त्यांनी संपर्क केला. इच्छुक विद्यार्थ्यांना अभिनयाचा व्हिडिओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानंतर राज्यभरातून 800 इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले ऑडिशनचे व्हिडिओ पाठवले. RA स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी विद्यार्थी आणि पालकांना बोलवण्यात आलं. 80 पैकी अंतिम 17 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या 17 विद्यार्थ्यांपैकी नांदेडच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चित्रपटातील दृश्य असल्याचं सांगून 17 विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आलं. तर मुलांना ओलीस ठेवून पालकांची प्रतिक्रिया शूट करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं. काही वेळानंतर पालकांना फोन करत त्यानं खरी माहिती दिली. सरकार विरोधात लढा असल्याचं पालकांना सांगण्यात आलं. मुलांना धक्का न लावण्याचं आश्वासन देखील रोहित आर्यनं पालकांना दिलं. तर याच मुलांना घेऊन चित्रपट बनवणार असं आश्वासन देखील त्यानं पालकांना दिलं. पोलिसांशी बोलणार नसून सरकारशी बोलायचंय अशी पालकांकडे मागणी करण्यात आली. पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्या ठार झालाय. काल मुंबईमध्ये जो काही थरार घडला त्याचं प्लॅनिंग रोहित आर्या याने 2 महिन्यापूर्वी केलेलं होतं. सर्व हा नियोजित कट त्याने रचला होता. चित्रपट आपल्याला करायचा आहे अशाचे मेसेज त्यांनी वेगवेगळ्या ज्या कास्टिंग एजन्सीज असतात त्यांच्यामार्फत राज्यभरातल्या वेगवेगळ्या शाळांना पाठवले होते. नांदेडच्या देखील काही शाळांना असे मेसेज आले होते. त्यापैकी ही एक शाळा आहे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल. या शाळेमध्ये देखील कास्टिंग एजन्सींमार्फत विद्यार्थी फ्रेशर्स चित्रपटासाठी काम करण्यासाठी ॲक्टिंग करण्यासाठी हवेत अशा पद्धतीचे मेसेज आलेले आहेत. अधिकृत एजन्सींमार्फत आले अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानुसार या शाळेनं देखील आणि ज्या काही अन्य शाळा असतील ज्यांना हे मेसेजेस आले त्यांनी त्या पालकांपर्यंत ते मेसेज फॉरवर्ड केले. आणि ज्यांना ॲक्टिंगचे हौस आहे ज्या मुलांना जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचे व्हिडिओ त्या एजन्सीनी मागवले. तर आम्हाला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 800 विद्यार्थ्यांनी रोहित आर्या आणि त्या एजन्सीला ते व्हिडिओ पाठवले. त्यापैकी जवळपास 80 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले चित्रपट करणार आहोत म्हणून. हॉरर चित्रपट आहे आणि कास्टिंग पण चांगली आहे. काही वेब सिरीजमधले काही चित्रपटामध्ये काम करणारे हिरो हिरोईन त्या चित्रपटामध्ये असतील असं त्यांना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सांगितलं. हे 80 विद्यार्थी पालकांसोबत स्टुडिओमध्ये त्यांना बोलवले. त्यामध्ये त्यांनी ऑडिशन घेतली 80 विद्यार्थ्यांची आणि त्यामधून त्यानं जवळपास 30 विद्यार्थी सिलेक्ट केले, ज्यामध्ये नांदेडचे देखील 5 विद्यार्थी होते. तर 30मधून त्याने परत शेवटी 20 विद्यार्थी केले आणि 17 विद्यार्थी त्यानं फायनल केले. 5 दिवसाची कार्यशाळा आहे असं त्यांना सांगितलं आणि जवळपास 3-4 दिवस त्यानं कार्यशाळा घेतली. तिथे वेगवेगळे सीन त्यांना समजावून सांगितले, चित्रपटाची काही स्टोरी सांगितली, पालकांचे पण काही रिॲक्शन्स वगैरे किंवा पालकांचे देखील काही शॉर्ट्स त्यांना घेतले म्हणजे शूटिंगसाठी म्हणून. असं त्यांना भासवलं की हे खरोखरच चित्रपट आपण करणार आहोत. आणि त्यानं पण पालकांनी जी माहिती दिली आम्हाला त्यानं पण हे सांगितलं की सिस्टमच्या विरोधात ही चित्रपट असणार आहे. याच्यामध्ये कास्टिंग पण खूप चांगली आणि डिसेंबरमध्ये आपलं शेड्यूल आहे चित्रपटाचं. आणि मग काल असं घडलं की यांना सांगितलं की चित्रपटाचा आपला सीन आहे की विद्यार्थी सगळे ओलीस ठेवले जात आहेत आणि खाली जे पालक आहे मला त्यांचे रिॲक्शन शूट करायचे आहेत. आणि त्यानुसार त्यानं पालकांना समजावून सांगितलं. खाली जेव्हा पालक जाऊन थांबले तेव्हा त्यानं विद्यार्थ्यांना वरून हात दाखवायला लावला खिडकीतून आणि खाली पण कॅमेरे पाठवले आणि त्या जे पालक आहेत त्यांचे रिॲक्शन शूट केलेत. खरोखर त्यानं शूट केले. त्यानंतर त्यानं पालकांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की हा सीन नाही आहे, ही सिस्टमच्या विरोधात मी लढतोय आणि तुमच्या विद्यार्थ्यांना मी ओलीस ठेवलेलं, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलांना धक्काही लागणार नाही, मी तुमच्या मुलांना धक्का देणार नाही असं त्यांना सांगितलं. आणि त्यांना रॉकेल फटाके यांनी काही ज्वलनशील वस्तू मागवून घेतल्या आणि काही व्हिडिओ त्यानं वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये पाठवले. जेव्हा ह्या बातम्या बाहेर प्रसारित झाल्या किंवा वृत्तमाध्यमांमध्ये आल्या तेव्हा मात्र पालक जे आहेत ते थोडेसे पॅनिक झाले आणि हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर जे ते पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याचा जो आहे तो काल एन्काउंटर केला. असा एकंदरीत हा प्रकार संपूर्ण जो प्रकार आहे तो अशा पद्धतीने घडला. मुजीब शेख, लोकमत, नांदेड. तर शालेय शिक्षण विभागाकडे बिल थकल्यानं रोहित आर्यानं टोकाचं पाऊल उचलत लहान मुलांना ओलीस धरलं होतं. रोहितचं हे पाऊल चुकीचं असल्याचं तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं. अशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्याचा अंत होणं दुर्दैवी असलं तरी त्यानं स्वीकारलेला मार्गही चुकीचा असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. जितेंद्र सोनवणे पवईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी त्यांनी मागणी केलेली होती की मला तुमच्याशी बोलायचं म्हणजे दीपक भाईंशी, परंतु त्याचा तो निर्णय होता तो बदललेला होता. काय सांगाल? एक गोष्ट अशी आहे, जर त्यांना बोलायचं होतं तर सध्या मी काही शिक्षण मंत्री नाही, त्याच्यामुळे मी त्यांना मदत करण्याच्या काही परिस्थितीमध्ये मी डायरेक्ट काही ऑर्डर्स देऊ शकत नाही.
परंतु संबंधित जर अधिकाऱ्यांची त्यांची भेट घालून देता आली असती तर पोलिसांनी ती अवश्य घालून दिली असती, याची मला खात्री आहे. परंतु त्याचा निर्णय बदलला. अजूनही काही अधिकाऱ्यांशी बोलायचा तो नावं घेत होता, परंतु तुमच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अचानक त्यांचा निर्णय बदलल्यामुळे त्यांना एन्काउंटर करावा लागला. नाही, एन्काउंटर करायला लागला असं नाही. एन्काउंटर कोणी मुद्दाम करत नाही. मुलांची सुटका करत असताना कदाचित ही गोष्ट घडली असेल. ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याचा अशा तऱ्हेने अंत होणं चुकीचं आहे, परंतु त्याने अवलंबलेला मार्ग सुद्धा चुकीचा आहे. समजा माझ्याशी बोलणं झालं असं आपण गृहीत धरा, तरी बोलण्यामधून एखादी गोष्ट चुकली असती आणि त्याच्यामधून एखाद्या मुलाचा जीव गेला असता तर आपण स्वतःलाच माफ करू शकलो नसतो. त्याच्यामुळे त्यांचा एन्काउंटर होणार हे कोणाला काय माहिती असण्याची शक्यताच नाही. एन्काउंटर झाला, त्यांचं दुर्दैवी निधन झालं, त्यांचे जर काय पैसे येणं असेल तर डिपार्टमेंटशी मी अवश्य बोलेन आणि त्यांचे कुटुंबियांना तरी ते मिळण्याच्या बाबतीत हे करता येईल. परंतु मेन प्रश्न असा होता की त्यांनी एक वेबसाईट उघडलेली होती आणि त्याच्यावरून त्यांनी मुलांकडून पैसे गोळा केलेले होते आणि त्याच्याबद्दल डिपार्टमेंटला आक्षेप होता. मग 2 कोटी रुपये शासन देणं लागत होतं, त्यामुळे त्याने हे की त्यांचं शासन देणं लागत नव्हतं. 2 कोटी एकंदरच त्याला प्रोव्हिजनच 2 कोटीची होती. हा जो हेड होता याच्यासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जो खर्च असतो त्यांनी समजा काही खर्च केला असेल त्याचे वाउचर्स शासनाला सादर केले पाहिजे. शासनाने हे पैसे त्यांना दिले असते, कारण 2 कोटीची प्रोव्हिजनच मी करून ठेवलेली होती त्या हेडखाली. त्या संदर्भात एक शेवटचा प्रश्न. एन्काउंटर झाला आणि ओलीस धरणं या संदर्भात काय सांगाल? आणि तुम्ही काही चेक त्याला दिलेले होते का? ओलीस होणं एक अत्यंत चुकीचं आहे. चुकीची परंपरा महाराष्ट्रामध्ये पडेल. साधारण एखाद्या व्यक्तीची ओळख झाली आणि तो सामाजिक कार्यकर्ता आहे, तर त्या सहानुभूतीपोटी आपण काही मदत करत असतो. तसा मी चेक दिलेला. त्या चेकचा आणि त्यांचं डिपार्टमेंटकडे येणं असलेल्याचा काही संबंध नाही. कॅमेरामन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.